नमस्कार, मी हर्षाली निलेश चव्हाण, इयत्ता 6वी. नमस्कार, माझे नाव दुर्वा विमल मेजारे, इयत्ता 6वी. नमस्कार, माझे नाव अनमी अमोल कांबळे, इयत्ता 6वी. नमस्कार, माझे नाव आरुष सतीश कांबळे, इयत्ता 6वी. रोबोस्ट्रॉम इनोव्हेशन चॅलेंज 2026च्या स्पर्धेमध्ये सद्गुरू भालचंद्र महाराज विद्यालय जिप्प शाळा कणकवली क्रमांक 3 च्या वतीने आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आमच्या शाळेला जिल्हा नाविन्यपूर्ण योजनेकडून रोबोटिकचे साहित्य मिळाले आहे. हा रोबोट कसा बनवायचा याचे मार्गदर्शन करणारे आमच्या शाळेला पदवीधर शिक्षिका श्रीमती प्रतिभा खंडेराव खोत हे करतात. या साहित्याचा वापर करून आम्ही 15 ऑगस्ट निमित्त ध्वजवंदन करणार आहोत. आता आम्ही ध्वजारोहण करत आहोत. हा आम्ही एक साधा रोबोट बनवला आहे. याच्यावर आम्ही 2 मोटार तसेच एक बॅटरी आणि एक रोबोट जोडला आहे. याच्यावर आम्ही एक सैनिक उभा केला आहे. तो सैनिक ध्वजाला मानवंदना करणार आहे. इथे आम्ही रोबोटिकचे साहित्य वापरून एक ढोल वाजवणारा रोबोट केला आहे. हा रोबोट ढोल वाजवता वाजवता पुढेही जाऊ शकतो. इथे आम्ही महाराष्ट्राचा चित्ररथ तयार केला आहे. तो पुढे पुढे जात आहे. आज आपला 80वा स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आम्हाला भारताचा सार्थ अभिमान वाटतो. जश्न है भारत, रग रग में है जीत की आदत, ऐसा हुनर दुश्मन भी सलामी दे. रोबोटिक शिकण्याचे फायदे. रोबोटिक शिकल्यामुळे यामुळे आमच्यातील तार्किक विचारशक्ती वाढली. स्वतःच्या कल्पनेतून आम्ही रोबोट बनवायला शिकलो. रोबोट वापरताना झालेल्या चुका शोधून ते दुरुस्त करणे यामुळे आमची प्रयोगशीलता वाढली. रोबोट बनवल्यामुळे आम्हाला सेन्सर, मोटार, कोडिंग, ऑटोमेशन या तंत्राची माहिती मिळाली. आमच्यातील आत्मविश्वास वाढला. भविष्यात इंजिनिअरिंगला गेल्यानंतर आम्हाला याचा फायदा होईल. यामुळे आम्हाला AI तंत्रज्ञानाची ओळख पडते. हे साहित्य पुरवणाऱ्या जिल्हा प्रशासनाचे मी खूप खूप आभारी आहे. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. स्वातंत्र्य दिनाचा विजय असो. स्वातंत्र्य दिनाचा विजय असो. स्वातंत्र्य दिनाचा विजय असो. वंदे